हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण TYBA PSY 273 उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास या बुक्समधून IMP टॉपिक बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात। तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया। व्यक्तिमत्वाच्या व्याख्या। व्यक्तिमत्वाला उद्दीपक स्वरूपात किंवा प्रतिक्रिया स्वरूपात पाहणे किंवा मुखवटा म्हणजे व्यक्तिमत्व मानणे म्हणजे एकाच व्यक्तीची अनेक व्यक्तिमत्वे मानणे होय। परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या स्पष्ट करा। सर्वच मानसशास्त्र व्यक्तिमत्वाचे अखंड स्वरूप मान्य करतात। अनेकांना असे वाटते की व्यक्तिमत्व ही वस्तुनिष्ठ बाब असून तिचे निरीक्षण व अभ्यास सहजतेने केला जाऊ शकतो। व्यक्तिमत्वाच्या काही व्याख्या आपण पाहू। व्यक्तीच्या जन्मजात जैविक प्रवृत्ती, प्रबळ इच्छा, कल, सहज प्रवृत्ती, त्याचप्रमाणे अनुभवातून निर्माण होणाऱ्या अर्जित प्रवृत्ती व कल यांची बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व। या व्याख्येनुसार व्यक्तिमत्व सहज अभ्यासयोगी असले तरी या व्याख्येत उल्लेखलेल्या व्यक्तिमत्व घटकाचा संघटनेवर भर देण्यात आलेला नाही। 2. व्यक्तींच्या विकासाच्या कोणत्याही अवस्थेतील संपूर्ण मानसिक संघटन म्हणजे तिचे व्यक्तिमत्व। या व्याख्येत बुद्धी, स्वभाव, कौशल्य, नैतिकता, आयुष्यात वेळोवेळी निर्माण झालेल्या प्रवृत्ती या सर्वांचा समावेश होतो। ही व्याख्या संघटित स्वरूपावर भर देते पण केवळ मानसिक घटकाचा निर्देश करते, शारीरिक अंगाचा समावेश करत नाही। समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्याख्या करताना सामाजिक घटकाला अवास्तव महत्त्व दिले जाते। 3. मानवी समूहाचा अत्युच्च बिंदू म्हणजे व्यक्तिमत्व। या व्याख्येत व्यक्तीला व तिच्या स्वयंपूर्णतेला महत्त्व दिलेले नाही। व्यक्तिमत्व हे सामाजिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब व समाजावलंबी मानण्यात आलेले आहे। जैव सामाजिक व्याख्या। 4. इतरांचे यशस्वीपणे परिणाम करणाऱ्या सवयी वा क्रिया म्हणजे व्यक्तिमत्व। ही व्याख्या संकुचित आहे कारण समाजावर प्रभाव टाकणाऱ्या अव्यक्त वृत्ती, नैराश्य, चिंता किंवा महत्त्वाकांक्षा यांना व्यक्तिमत्वाचा हिस्सा मानण्यात आलेला नाही। बॅरन यांनी केलेल्या व्याख्या। 5. व्यक्तिमत्व म्हणजे इतरांपासून असलेल्या वेगळेपणातून स्पष्ट होणारे व्यक्तीच्या ज्ञानात्मक, क्रियात्मक, भावनात्मक व शारीरिक वैशिष्ट्याचे संघटन होय। वुडवर्थने केलेली व्याख्या। 6. व्यक्तीच्या संपूर्ण वर्तनाची गुणात्मकता म्हणजे व्यक्तिमत्व। नॉर्मनने केलेली व्याख्या। मनुष्याची शरीररचना, त्याच्या वर्तन पद्धती, अभिरुची, अभिवृत्ती, बौद्धिक सामर्थ्य व निराळ्या क्षमता, पूर्ववृत्ती आणि इतर प्रगत वैशिष्ट्यांचा समग्र आकृतिबंधाला किंवा संश्लिष्ट रूपाला व्यक्तिमत्व म्हणतात। या प्रकारे व्यक्तिमत्व हे व्यक्तीचे बाह्य स्वरूप, त्याचे गुण, प्रवृत्ती, सामर्थ्य इत्यादींचे संघटन होय। व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या परस्पर क्रियेचा तो परिणाम होय। व्यक्तिमत्वाच्या व्याख्येची यादी करावी तेवढी थोडीच होईल। 1973 साली ऑलबोर्डने व्यक्तिमत्वाच्या 50व्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत हे दाखवून दिले होते। या संख्येत आतापर्यंत कितीतरी भर पडलेली आहे। या व्याख्येमध्ये व्यक्तीच्या संघटित स्वरूपाला, सामाजिक प्रभावाला, तिच्या इतरांपेक्षा असलेल्या भिन्नत्वाला, वर्तन प्रकाराला महत्त्व देण्यात आलेले आहे। कोणत्याही व्याख्येला संपूर्णपणे चुकीची व्याख्या म्हणता येणार नाही पण त्या अपूर्ण आहेत असेही म्हणावे लागेल। इथल्या टॉपिक्सवरती मी आता थांबते आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न बघू।